मित्रांनो, आपण आतापर्यंत जे ऑडिओ ऐकलेत त्याच्यातून तुम्हाला खूप सारा फायदा झालाच असेल. जर आपण पहिल्यांदा ह्या चॅनलवरती आला असाल आणि हा जर ऑडिओ ऐकत असाल तर माझी तुम्हाला विनंती आहे की हा ऑडिओ ऐकण्याच्या ऐवजी तुम्ही अगोदर तुमच्या अगोदरच्या ज्या म्हणजे कमेंट्समध्ये जाऊन जी लिंक अगोदर आहेत त्या अगोदरच्या ऑडिओमध्ये जाऊन ऐकलेत तर तुम्हाला त्याची चांगली कनेक्टिव्हिटी मिळेल. आणि हे ऐकताना तुम्हाला विनंती आहे की तुम्ही सगळेजण हे तुम्हाला हेडफोन लावूनच ऐकायचं आहे, जेणेकरून तुम्हाला त्याचा चांगला इफेक्ट मिळेल. मित्रांनो, आजचे मी आपण सूत्र सांगणार आहे ते आहे 7वे सूत्र. ऑगमंडिनो यांच्या मी द ग्रेटेस्ट सेल्समन इन द वर्ल्ड ह्या पुस्तकातून ही सगळी माहिती देतो आहे तुम्हाला. या पुस्तकातली जी सूत्र आहेत ती तुम्हाला सांगतो आहे आणि हे तुम्हाला मी माझ्या आवाजात ऑडिओ स्वरूपात तुम्हाला पाठवत आहे. आजचं जे सूत्र आहे त्याचं नाव आहे मी जगावर हसेन. मानवाशिवाय कोणताच प्राणी हसू शकत नाही. झाडांना जखमा झाल्या तर त्यातून रक्त येऊ शकते आणि जंगलातील पशु भुकेने किंवा वेदनेने रडू शकतात, पण हास्याचा नजराणा फक्त मला एकट्यालाच लाभला आहे आणि मी त्याचा वापर वाटेल तिथे आणि वाटेल तेव्हा करू शकतो. यापुढे मी हसण्याची सवय लावून घेईन. मी हसेन आणि माझी पचनक्रिया सुधारेल. मी गालातल्या गालात हसल्याने माझ्या मनावरचे ओझे हलके होईल. मी हसेन आणि माझे आयुष्य वाढेल, कारण दीर्घायुष्याचे हेच रहस्य आहे. मी सर्वात जास्त स्वतःवर हसेन, कारण माणूस जेव्हा स्वतःला जास्तच गंभीरतेने घेतो तेव्हा तो अत्याधिक हास्यास्पद बनतो. मी मनाच्या जाळ्यात कधीच अडकणार नाही. जरी मी निसर्गाचा सर्वात महान चमत्कार असलो तरी काळाच्या वाऱ्याने इकडून तिकडे उडत जाणाऱ्या धान्याच्या एका कणासारखाच नाही का? मी कुठून आलो आहे आणि कुठे जाणार आहे हे खरोखरच मला माहीत आहे का? येत्या 10 वर्षानंतर मी आज करीत असलेली चिंता मूर्खपणाची ठरणार नाही का? आजच्या क्षुल्लक घटनांनी मी अस्वस्थ का व्हावे? आज सूर्य अस्ताला जाण्यापूर्वी मी काही घडेल ते काळप्रवाहाच्या काही शतकानंतर कमी महत्त्वाचे ठरणार नाही का? पण मला अश्रू गाळायला किंवा श्राप द्यायला लावण्या इतक्या दुःखावणाऱ्या घटनांचा व माणसांचा सामना करीत असताना मी कसा हसू शकेन? मी स्वतःला 4 शब्द म्हणायचे प्रशिक्षण देऊन तसे म्हणण्याची दृढ सवय लावून घेईन. त्यामुळे जेव्हा माझ्या मनस्थितीला धोकादायक परिस्थिती निर्माण होईल तेव्हा ते शब्द माझ्या मनात येतील. प्राचीन कालापासून शिकवले जाणारे हे शब्द मला सगळ्या विपदांमधून तारून नेतील आणि माझे जीवन संतुलित ठेवतील. ते 4 शब्द आहेत, हे पण निघून जाईल. मी जगावर हसेन, कारण सगळ्या सांसारिक गोष्टी शेवटी निघून जात असतात, कायम राहत नाहीत. जेव्हा यशामुळे माझ्या अहंकाराचा फुगा फुटून जाईल तेव्हा मी स्वतःला जाणीव देईन की हेही निघून जाणार आहे. जेव्हा दारिद्र्याचा पाश माझ्याभोवती आवळला जाईल तेव्हाही मी स्वतःला सांगेन की हेही निघून जाईल. जेव्हा माझ्यापाशी धनाचे ढीग साचतील तेव्हा मी स्वतःला सांगेन की हेही निघून जाईल. होय, खरोखरच ज्याने पिरॅमिड बांधले तो आज कोठे आहे? आज तो चिरनिद्रा घेत नाही का? आणि हे महाकाय पिरॅमिड देखील एके दिवशी मातीत मिसळणार नाहीत का? मग जर सगळ्याच गोष्टी निघून जाणार असतील तर मी आजची काळजी का करावी? मी जगावर हसेन. मी आजच्या दिवसाला हास्य रंगाने रंगवून टाकेन. आजची रात्र मी गीतांनी सजवेन. आनंदी राहण्यासाठी काहीच कष्ट करावे लागत नाहीत. मी कामात इतका गर्क राहीन की दुःखी होण्यासाठी माझ्यापाशी वेळच असणार नाही. आजचा आनंद मी आजच उपभोगेन. मी तो एक अन्नकण नाही की त्याला साठवून ठेवता येईल. ते बुदल्यात भरून ठेवण्याजोगे मध्येही नाही. ते उद्यासाठी वाचवून ठेवता येणार आहे. ते असे बीज आहे त्याला आजच पेरले पाहिजे आणि आजच त्याचे पीक घेतले पाहिजे. मी यापुढे हेच करीत राहीन. मी जगावर हसेन. माझ्या हसण्यामुळे मला सगळ्या गोष्टींचे योग्य स्वरूप दिसून येईल. मी माझ्या अपयशावर हसेन आणि ते नवीन स्वप्नाच्या ढगात विरून जाईल. मी माझ्या यशावर हसेन आणि मला त्याची खरी किंमत कळेल. मी वाईटावर हसेन आणि त्याची कडवट चक चावण्याच्या आधीच ते नष्ट होईल. मी चांगुलपणावरती हसेन आणि ते फुलत जाऊन अमाप होत जाईल. जेव्हा माझ्या हसण्याने इतरांच्या चेहऱ्यावर हास्य फुलेल तेव्हाच माझा प्रत्येक दिवस विजयाचा दिवस ठरेल. आणि मी हे माझ्या स्वार्थासाठी करीन, कारण मी ज्यांच्यासमोर कपाळावर आठ्या चढवीन ते माझा माल खरेदी करणार नाहीत. मी जगावर हसेन. यापुढे मी केवळ घामाचे अश्रू गाळीन, कारण दुःखाच्या, विफलतेच्या किंवा पश्चातापाच्या अश्रूंनी बाजारात काहीच किंमत नसते. उलट प्रत्येक हास्य मला सोने देऊन जाईल आणि माझ्या हृदयातून उमटणारा प्रत्येक दयाळू शब्द एक महाल बांधू शकतो.
मी स्वतःला कधीच इतका महत्त्वपूर्ण, शहाणा, गौरवशाली, शक्तिशाली बनू देणार नाही की ज्यामुळे मला स्वतःवर आणि जगावर हसण्याचा विसर पडावा. या बाबतीत मी सदैव एक लहान मूल बनून राहीन, कारण केवळ बालकांनाच इतरांकडे पाहण्याची क्षमता दिली आहे. आणि जोवर मी मूल बनून इतरांकडे पाहत राहीन, मी इतका मोठा होणार नाही की मला माझा बिछाना छोटा वाटावा. मी जगावर हसेन. मी आजपर्यंत जोपर्यंत हसत राहीन तोपर्यंत मी गरीब होणार नाही. मला मिळालेली ही निसर्गाची सर्वात मोठी देणगी आहे आणि मी तिला मुळीच वाया जाऊ देणार नाही. केवळ हास्य आणि आनंदी राहण्यानेच मी खरा यशस्वी होऊ शकेन. केवळ हास्य आणि आनंदामुळेच मला माझ्या कष्टाच्या फळांचा उपयोग घेता येईल. तसे करता न आल्यास अपयशी होणे बरे, कारण आनंद असे मद्य आहे जे जीवनाची लज्जत वाढवीत असते. यशाचा उपभोग घेण्यासाठी मी आनंदी असायला हवे आणि हास्य ही अशी दासी आहे जी माझी सेवा करेल. मी आनंदी बनेन, मी यशस्वी बनेन, मी जगाला माहीत असलेला असा एक सर्वात महान सेल्समन बनेन. धन्यवाद.